नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून दिव्यांग अनुदान योजनेच्या अनुदानामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु हा निर्णय जरी घेतला असला तरी सुद्धा प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यासाठी शासन स्तरावरती अनेक वेगवेगळी कार्यपद्धती, प्रोसेस किंवा SOP सिद्ध केली जाणार आहे किंवा ठरवली जाणार आहे. आणि यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बोगस दिव्यांग. राज्य सरकारच्या माध्यमातून हे 2,500 रुपये जरी घोषित झाले असले तरी सुद्धा बोगस दिव्यांगांचा प्रश्न जोपर्यंत सोडवला जात नाही, प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत दिव्यांग अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला जातोय की सर, आम्ही अपघाताने किंवा नोकरीमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही अपंग झालोय, म्हणजे आम्ही जन्मजात अपंग नाहीत, आम्ही अंशतः अपंग नाहीत, मग आम्ही या योजनेसाठी लाभ घेऊ शकतो का? आम्ही आत्ता दिव्यांग बांधवांची जी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या संदर्भात जी दिव्यांग अनुदान योजना आहे त्यामध्ये आम्हाला 1500 रुपये येतात. परंतु सर, बोगस दिव्यांगांचा जेव्हा विषय येतोय त्यावेळेस आम्ही सुद्धा या योजनेमध्ये बसू किंवा नाही बसू? राज्य सरकारने जर समजा जे जन्मजात दिव्यांग बांधव आहेत असा जर विषय समोर आणला तर आम्ही यामध्ये बाद होऊ का? तर याविषयी अतिशय महत्त्वाची बाब तुम्हाला मी या ठिकाणी समजावून सांगणार आहे. काळजी करायचं कारण नाही आहे. यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा पहिला आपण समजून घेऊया की बोगस दिव्यांग म्हणजे काय. आता बोगस दिव्यांग म्हणजे काय, तर ते म्हणजे या ठिकाणी अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे खऱ्या अर्थाने दिव्यांग नसताना स्वतःला दिव्यांग दाखवून शासकीय योजना, अनुदान, शिष्यवृत्ती, नोकरीतील आरक्षण, सवलत व इतर लाभ घेणारी व्यक्ती म्हणजेच दिव्यांग होय. लक्षात ठेवा, अशा पद्धतीने दिव्यांगाची व्याख्या केलेली आहे. म्हणजे चुकीच्या पद्धतीने कागदपत्र मिळून दिव्यांग सिद्ध करून या ठिकाणी जे वेगवेगळ्या पद्धतीचा लाभ घेतात ते दिव्यांग बांधव हे खरे दिव्यांग नाही आहेत. लक्षात ठेवा, यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा की ज्यांना खरी दिव्यांगता नाही पण खोटे कागदपत्र, बनावट प्रमाणपत्र, खोटी माहिती देऊन ते दिव्यांग असल्याचे दाखवत आहेत त्यांना बोगस दिव्यांग असे म्हटलं जातं. अशा पद्धतीने मित्रांनो बोगस दिव्यांगांची व्याख्या आहे. त्यामुळे यामध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला मात्र या ठिकाणी या अनुदानाचा लाभ घेता येणार नाही. तुमची कठोर आणि काटकस म्हणजे एकदम पद्धतशीरपणे नियोजनबद्ध तुमची पडताळणी होणार आणि तुम्हाला या योजनेपासून बाद केलं जाणार आहे. यापूर्वी जे होत होतं ते इट्स ओके, पण आता मात्र तसं काहीही होणार नाही. आता या ठिकाणी दिव्यांगांचे 2 प्रकार पडतात. तुमच्या मनामध्ये असाही प्रश्न असेल की सर, जे अंशतः किंवा जे जन्मजात हे जे दिव्यांग आहेत ते दिव्यांग खरे आणि आम्ही त्यानंतर अपघाताने दिव्यांग बनलोय, त्यामध्ये काही तफावत आहे का? तर या ठिकाणी मी बघा 2 पद्धतीचे महत्त्वाचे बाब तुम्हाला समजावून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. दिव्यांगांचे 2 प्रकार पडतात. यामध्ये जन्मजात म्हणजे जन्मापासून असलेली म्हणजे ऐकू न येणं, बोलण्यात दोष, मानसिक दिव्यांगता किंवा दृष्टीदोष किंवा इतर दिव्यांग प्रकार असेल तर हे जन्मापासून असलेले दिव्यांग हा एक प्रकार दिव्यांगांमध्ये बसतो. त्यानंतर अपघातानंतर काही दिव्यांगांचे प्रकार या ठिकाणी निर्माण होतात. त्यामध्ये रस्ते अपघात असतील, कामाच्या ठिकाणी झालेली दुखापत असेल, पडले असेल किंवा विजेचा धक्का, जळणे, यामुळे हातपाय गमावणे किंवा कायमस्वरूपी कार्यक्षमतेमध्ये घट होणे, अशा पद्धतीचे जे दिव्यांग बनलेले आहेत किंवा ॲक्सिडेंटली जे डिसेबल झालेले आहेत तो प्रकारसुद्धा या ठिकाणी दिव्यांगामध्ये बसतो. तर मित्रांनो, या दोन्ही प्रकारामध्ये अतिशय महत्त्वाची बाब तुम्हाला समजावून सांगतोय की हे दोन्हीही दिव्यांग हे दिव्यांग म्हणून खरे दिव्यांग म्हणून समजले जाणार आहे. जरी समजा तुम्ही जन्मजात दिव्यांग जरी नसाल परंतु तुम्हाला मात्र अपघाताने किंवा वेगवेगळ्या कारणामुळे जर दिव्यांग तुम्ही झाला असाल किंवा डिसेबल झाला असाल तर या ठिकाणी तुम्हाला दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचा कायदेशीर या ठिकाणी नियम आहे आणि तुम्हाला तो हक्कसुद्धा आहे. लक्षात ठेवा, तो 40% पेक्षा कमीसुद्धा असू शकतो किंवा 40% पेक्षा जास्त असू शकतं. इथे तो प्रकार मोडला जात नाही. तुमच्या कार्यक्षमतेवरती, तुमच्या कॅपॅसिटीवरती या ठिकाणी दिव्यांग प्रमाणपत्र तुम्हाला दिला जातो आणि या संदर्भात कायद्याचा आधार आहे. त्यामुळे असं डोक्यात तुम्ही समजू नका की बाबा सर, आम्ही जन्मजात दिव्यांग नाही, आम्ही नंतर दिव्यांग झालोय म्हणजे आम्ही बोगस दिव्यांग आहोत का? नाही. लक्षात ठेवा, हा डोक्यातून काढून टाका. काही लोकांना ही व्हिडिओ थोडीशी पटणार नाही की सर तुम्ही काहीतरी वेगळंच सांगताय, असं काही नसताना तुम्ही वेगळंच काय बोलताय. पण लाभार्थ्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न माझ्यासमोर आलेले आहेत. कालची मी जी व्हिडिओ टाकली त्यामध्ये मी बोगस दिव्यांगांचा विषय ज्यावेळेस बोलून दाखवला
त्यावेळेस मात्र अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला गेला की सर दिव्यांग हा विषय थोडासा समजावून सांगा सर, किंवा आम्हाला हे जे प्रमाणपत्र आलं ते प्रमाणपत्र वेगळ्या स्वरूपामध्ये मोडलं जाणार का, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी मी हे तुम्हाला समजावून सांगतो की 2,500 रुपये सर्वांना मिळणार. सर्वांना म्हणजे कोण? जे खरे दिव्यांग आहेत, जे नंतर अपंग झालेत त्यांना सुद्धा मिळणार आणि जे जन्मजात दिव्यांग आहेत त्यांना सुद्धा मिळणार. अशा पद्धतीने दिव्यांगांची वर्गीकरण हे कशा पद्धतीने हे तुम्हाला मी समजावून सांगतोय. या ठिकाणी कायदेशीररित्या जे चुकीच्या पद्धतीने दिव्यांग बनलेले आहेत, म्हणजे त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स फक्त थोडेफार पैसे देऊन जे प्रमाणपत्र मिळाले आहेत आणि फिजिकल स्वरूपात ते स्ट्रॉंग आहेत, तरीसुद्धा त्यांना 40% पेक्षा अपंग आहेत. काही दिव्यांगांकडे टायपिंगवाले म्हणजे हाताखाली लिहिलेले किंवा टायपिंग केलेले प्रमाणपत्र आहेत, त्यांनी अद्यापसुद्धा या ठिकाणी UDID कार्ड ऑनलाईन पद्धतीने बनवलेले नाहीत. UDID कार्ड जर नसेल तुमच्याकडे ना, तुम्हाला 2,500 रुपये मिळणार नाही, लक्षात ठेवा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये असे अनेक लाभार्थी आहेत की त्यांच्याकडे ऑफलाईन पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र आहेत, तरीसुद्धा आज ते वर्षानुवर्ष या ठिकाणी त्या योजनेचा लाभ घेतात, पण 2,500 रुपये तुम्हाला मात्र सरसकट मिळणार नाही. तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. PM किसान योजना असेल आणि नमो शेतकरी योजना असेल. PM किसान योजनेचा हप्ता अनेक लाभार्थ्यांना येतो, परंतु नमो शेतकरी योजनेचा हप्ता येत नाही. ही तफावत काय आहे? तर बोगस पद्धतीने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या बाबतीत राज्य सरकारच्या माध्यमातून कठोर नियम बनवलेला आहे. जरी समजा केंद्राकडून ती अपडेट किंवा केंद्राकडून पडताळणी जरी होत नसली तरी सुद्धा राज्य सरकार मात्र त्यांना पैसे देत नाहीत. मग असं का? तर राज्य सरकारच्या माध्यमातून पडताळणीचा सिस्टम वेगळा आहे. केंद्राकडे संपूर्ण भारताचा डेटा असल्यामुळे थोडंसं मागे पुढे होतं, तिथे सुद्धा काही महिन्यानंतर लाभार्थी बाद होतात, परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून लगेचच जे टेम्पररी लाभार्थी आहेत त्यांना बाहेर काढलं जातं आणि खऱ्या लाभार्थ्याला या ठिकाणी पैसे दिले जातात. त्यामुळे आता सुद्धा तुम्हाला मी सांगतोय की बाबा दिव्यांगांच्या बाबतीत सुद्धा जे टेम्पररी किंवा हाताने लिहिलेले किंवा टाईप केलेले किंवा चुकीच्या पद्धतीने मेडिकल सर्टिफिकेट दाखवून त्या ठिकाणी प्रमाणपत्र घेणारे जे लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. बाकी ज्यांच्याकडे UDID कार्ड ऑनलाईन पद्धतीने अधिकृतपणे असेल आणि पुन्हा एकदा जर पडताळणी झाली तर त्या ठिकाणी तुम्ही सिद्ध होत असाल तर तुम्हाला या ठिकाणी जन्मजात आणि त्यानंतर दिव्यांग आलेल्या लाभार्थी असं कोणत्याही प्रकारचं वर्गीकरण होणार नाही. सरसकट तुम्हाला सर्वांना हे पैसे मिळणार. बोगस दिव्यांग कोण, बोगस दिव्यांग कोण नाही या संदर्भात किंवा अपंग हे जन्मजात अपंग आणि नंतर आलेले अपंग या सर्वांचा विचार करून तुम्हाला पैसे मिळणार. अशा पद्धतीने लाभार्थ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न होता त्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात देण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलाय. सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.